की ही लढाई कुणाची आहे. ही लढाई दोन पक्षांची तर आहेच, पण त्याच्यापेक्षा एक वेगळं वळण ह्या लढाईला द्यायला चाललंय. ते म्हणजे सांगली पॅटर्न विरुद्ध विकासाचा पॅटर्न. काय आहे हा सांगली पॅटर्न? तर गेली 40 वर्षापासून एका कुटुंबामध्ये वाद चालू होता की तू मोठा का मी मोठा, आणि आता तोच वाद दोन कुटुंबामध्ये गेलाय की तुझं घराणं मोठं का माझं घराणं मोठं. एवढाच सांगली पॅटर्न मध्ये बदल झालाय, बाकी काही बदल झाला. आणि खऱ्या अर्थानं ह्या सांगली पॅटर्नला 40 वर्ष होऊन गेले. मग ते स्वर्गीय संभाजी पवार आप्पांच्या रूपानं असेल, दिनकर तात्यांच्या रूपानं असेल, किंवा आता सुधीर दादांच्या रूपानं असेल, सांगलीकरांनी ह्या सांगली पॅटर्नला कायमच वाळीत टाकलेला आहे, कायमच त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. दाखवा त्यांनी ह्या 40 वर्षामध्ये एक सांगली पॅटर्न मधला माणूस यशस्वी झाला. कारण ही स्वार्थाची लढाई आहे. एका घरामध्ये दोन भावांनी भांडायचं की मला पाहिजे का तुला पाहिजे. आणि महेंद्र भाऊ तुम्ही म्हणला तसं हे भांडण दोन कुटुंबात गेलं. दोन कुटुंबानंतर आता अवस्था अशी झाली आहे की खुर्च्याच आहेत, बसायला माणसं 4 आहेत, पण कुणी पुढे बसायचं ह्यासाठी आता भांडण आलं. 10 खुर्च्या असून सुद्धा तुम्हाला 4 जणांच्या अगदी भांडणं मिळत नाही. विषय काय तर मी तुला शपथ दिली का तू मला शपथ दिली. अरे सांगलीकरांसाठी काय केलं ते सांगा. एक विरोधक म्हणतो की दादांचा विकास मग विस्तारित भागातला असेल, गुंटेवाडी भागातला असेल, किंवा सांगलीच्या इतर भागातला असेल, तर विकासावरती बोलायला लागला. खऱ्या अर्थानं त्याच्या बुद्धीची कीव येते की तुम्ही जर का खरोखर सांगलीत फिरला असता, हे भांडणं सोडून, हे तुमचं कुटुंबातला वाद सोडून जर का खरोखर उघड्या डोळ्यानं उघड्या कानानं जर का सांगलीत फिरला असता, तर हा तुम्हाला प्रश्न पडला नसता. तर पहिला तुमच्यातला हा कुटुंबातला वाद संपवा आणि मग तुम्ही सांगलीचा विचार करा, अशी आज सांगलीकर जनता तुम्हाला सांगायला लागलेली आहे. आणि म्हणूनच ही गर्दी ते दाखवायला लागली आहे की ह्या कुटुंबाच्या वादामध्ये किंवा ह्या सांगली पॅटर्न मध्ये आम्ही गुंतणार नाही, तर खऱ्या अर्थाने ज्यांनी विकास केला त्या विकासाच्या मागे आम्ही उभारणार आहे. 2च मिनिटाचा वेळ आहे, पण तुम्हाला एकच सांगतो की सत्तेमध्ये असून सुद्धा रस्त्यावर उतरण्याचं काम सुद्धा आम्हीच केलं, आणि सत्तेच्या माध्यमातून हजारो कोटीचं विकास काम करण्याचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. याच व्यासपीठावरील सगळ्या लोकांनी केलेलं आहे. हा मारुती चौक असा आहे की ज्यानं सांगलीकरांच्या संरक्षणाची जबाबदारी गेली 40 वर्षापासून यशस्वीपणे निभावलेली आहे. जेव्हा जेव्हा या सांगलीवरती आघात करण्याचा, लुटण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्ही ठामपणे उभारलो. फक्त तुम्हाला आठवण करून देतो, विमानतळ लुटायला तुम्ही आला, हाच मारुती चौक त्याच्या आडवा उभारला होता. क्रीडांगण लुटायला आला, हाच मारुती चौक तुमच्या आडवा उभारला होता. तुम्ही नदीमध्ये प्रदूषण केलं, हाच मारुती चौक तुमच्या आडवा उभारला होता. धरण पाडायला गेला, हाच मारुती चौक उभा होता. आणि आज तुम्ही आमची तरुण पिढी जर का नशेमध्ये बिघडवायचा प्रयत्न करत असाल, तर हाच मारुती चौक आणि हाच व्यासपीठ तुमच्या आडवा उभारणारा लक्षात ठेवा. हा आमची रस्त्यावर उतरायची आमची परंपरा आहे, ती आम्ही जपलेली आहे. सांगलीकरांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही जपलेली आहे. आणि दुसरीकडे विकास कामांचा डोंगर म्हणण्यापेक्षा त्याच्याही मोठा की वाढता वेळे भेदिले शून्य मंडळ हा मारुती आपल्याला सांगून जातो, त्याच्याच पावलावरती विकासाचं काम आमचं चालू आहे. विकासाचे डोंगर रचले दादांनी. किती विकास सांगावा, 4,000-4,500 कोटीचा विकास तुमच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, तुमच्या सत्ता काळामध्ये जेवढा निधी आला त्याच्यापेक्षा जास्त निधी या 10 वर्षामध्ये दादांनी खर्च केला ह्या सांगलीकरांचा. आणि त्यामुळे विकासाची तुम्ही बोलणी करू शकत नाही, तुम्ही कुठल्याही स्पर्धेची बोलणी करू शकत नाही. तुमच्याकडे मुद्दाच नाही आहे, तुमच्याकडं कुठल्याही प्रकारे सांगलीकरांना सांगण्यासाठी एखादी गोष्ट नाही आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो जाहीरपणे की तुम्ही विकासाच्या बाबतीत कधी स्टेजवर कुठल्या व्यासपीठावर एकत्र यायला तयार आहे सांगा, आणि विरोधकाची भूमिका वटवण्याचा कुठल्या व्यासपीठावर तुम्ही एकत्र यायला सांगा. आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान देतो. हे